आपली 3 देवींची होती, आज 1 देवीची होती. त्याची पाहिजे तशी. एक देवीची खाना नारळाची मिठाईवाली घेतली तर 150 होते, मिठाई नाही घेतली तर 100 होते. 3 देवीची 250 होते, मिठाई नाही घेतली तर हां ठेवी मग घे ना. फुलांचा पैसे आता 50 आता बांधणार. हा बघ हे बघ हे बघ. चल आता आला, चल पटकन. माता रुद्राक्षांचं झाड, रुद्राक्ष झाड. वज्रेश्वरी मंदिर माहिती. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. त्रेतायुगात वशिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वशिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या हातात खग आणि गदा आहे. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला. भरपूर गरम खूब गड्ढा है, बहुत गड्ढा है, वो बहुत गड्ढा है, उसमें वो टूट गया, कूदने लगे, कूदे मत, बाप रे बाप।
ज्यादा गर्म है क्या? बहुत है था। दूर से बस पानी छिड़कल जला रहे हैं। पाण्यात बुडूनच ठेवायचे तेव्हा हे होईल. हे बोलतो अकलोली कुंड माहिती. भौगोलिक स्थान. अकलोली हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहर वजा गाव आहे. मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर गाव आहे. हे गाव तानसा नदीच्या काठावर वसलेले असून वाडा तालुक्यातील व भिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे. वज्रेश्वरी व गणेशपुरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे येथून 2-3 किलोमीटर अंतरावर आहेत. महत्त्व. अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे जगप्रसिद्ध आहेत. येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात. सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात. हवामान. येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. लोकजीवन. प्रेक्षणीय स्थळे. अकलोली हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. गरम पाण्याचा झरा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे व यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. जास्त गरम. निंबोलीला 100. गणेशपुरी मंदिराचा इतिहास. मंदिर सुंदर आहे, खूप शांत आणि प्रसन्न. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला जग दूर सरकल्याचे आणि शांतता आणि प्रसन्नता तुमच्यावर उतरल्याचे जाणवते. मंदिरात लक्ष केंद्रित केले आहे. भगवान नित्यानंद कारण मंदिराला भेट देणारे बहुतेक लोक मूर्तीकडे टक लावून पाहतात आणि स्वतःमध्येच मन मग्न राहतात. अर्पण केलेली फुले, नारळ हे सहसा भगवंतांच्या चरणी आशीर्वाद घेतल्यानंतर भक्तांना परत केले जाते.
गणेशपुरी ही प्राचीन काळापासूनची पवित्र भूमी आहे. भगवान रामाचे गुरु ऋषी वरिष्ठ यांनी येथे मोठा यज्ञ केला आणि त्यावेळच्या मान्यतेनुसार येथील मंदिरात गणेशाची स्थापना केली. मंदाग्नी पर्वताच्या परिसरात महान योगींनी तपश्चर्या केली, ज्याचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. जवळून तेजसा नदी वाहते. भगवान नित्यानंद यांनी या अमर वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महान आध्यात्मिक ऊर्जेचे हे प्राचीन केंद्र निवडले. भगवान नित्यानंद 1937 मध्ये आले आणि भीमेश्वर महादेव मंदिराच्या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ राहिले. याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर बांधले आहे. भक्तांची संख्या वाढल्यावर ते कैलास निवास नावाच्या इमारतीत स्थलांतरित झाले. बंगलोरवाला बिल्डिंगच्या जवळ असलेल्या दुसऱ्या इमारतीत त्यांनी महासमाधी घेतली. संस्थेच्या देखभालीच्या दोन्ही इमारतींमध्ये दररोज पूजा होते. अत्यंत नैसर्गिक पद्धतीने भगवान नित्यानंद यांच्या वन निवासाचे स्वरूप एका गजबजलेल्या नगरात बदलले आहे. समाधी मंदिर परिसर विश्वस्तांचे मुख्य उद्दिष्ट आतील गाभाऱ्याचे आणि शांततेचे रक्षण करणे आहे. मंदिर परिसराच्या आसपास यासाठी पुढील गोष्टी करण्यात आल्या आहेत. भगवान नित्यानंद यांच्या मूर्तीची नैसर्गिक झीज टाळण्यासाठी विश्वस्तांनी आपल्या गाभाऱ्यात एक एअर कंडिशनर बसवण्याची विस्तृत व्यवस्था केली आहे. स्कॅनर पण टाकतो ना. तिकडे
कुत्री बघ